त्यांचा दिवस असता थोडा तरी लेट होतोच. प्लेयर सगळे आले होते पण थोडा आपला उद्घाटन थोडा लेट झाला. काय नाही, कमिटी पण आपलीच आहे आणि मॅचेस पण चांगले होतील. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला सर्व खेळाडूंची सहकार्याची अपेक्षा. थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. त्याच्यानंतर सन्माननीय संतोष ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोष ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. चला मॅच फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती असेल. त्या ठिकाणी खेळाडू देखील आलेत त्यामुळे फिल्डिंग लावा. संतोषजी ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आमचे शैलेश पाटील साहेबांचे सासरी बोध आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद जयेश भोसले सर. थँक्यू दीपक पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. घंटाळ्याला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. ओल्वेनोड प्रीमियर लीग सीजन 6 6वां पर्व तुम्हें एंजॉय करता है. आज वे तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़े आपका स्वागत करता हूं. जहां पर पहला मैच हुआ उसके बाद ये सेकंड मैच. दो दिग्गज टीमें एक दूसरे के सामने खेल रही है. श्रेयांश एंड गौरांश 11 बामन डोंगरी ब्लास्टर्स और जय साई शक्ति खारकोपर. ग्रीन सिग्नल अंपायर का इशारा. पहले गेंदबाज सुदेश सालुंके जो वाहल गांव से बिलोंग करते हैं और अक्षय स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जो तरगल से बिलोंग करते हैं. इनफील्ड के ऊपर से खेला है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में. फील्डर पीछे दौड़े लेकिन तब तक गेंद सीमा रेखा पार. 4 रन. याची आम्ही सूचना पुन्हा एकदा फिल्डिंग टीमला खास करून पोहोचतो. पंच तुम्हाला जर वाटला तुम्ही तिथे घड्याळ लावा. तुम्हाला वाटते की उशीर होते लगेच 4 ओव्हर जर 20 मिनिटांमध्ये कव्हर होत नाहीत तर मग तुमच्या या 5व्या ओव्हरला एक खेळाडू तुम्ही 30 सर्कल मध्ये घ्या. चौका मिला बिल्कुल. यहां पर शुरुआत काफी जबरदस्त है. आप ट्रैकर की बॉल जानते हैं कि यहां पर विकेट थोड़ी सी लॉन्ग है और उसका फायदा उठाते हुए इस बार पॉइंट के ऊपर से डीप कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ 4 रन. सुदेश आप देख सकते हैं बिल्कुल दमदार क्रिकेटर जाने जाते हैं और यहां पर थोड़ी सी उनको ही मार मिली है और कहीं ना कहीं इसका फायदा उठाते हुए बल्लेबाज और इस बार टैप करने का प्रयास. अच्छी सोच थी, रनआउट का मौका भी बन सकता है लेकिन तब तक खिलाड़ी पहुंचे यहां पर अपने सुरक्षित क्रीज में. 3 गेंदों का खेल. पहले तरगर के अक्षय मात्र स्ट्राइक एंड पर और कप्तान संदेश गोंदली यानी कि श्रेयांश एंड गौरांश 11 माफ कीजिएगा साई शक्ति खारकोपर टीम के कप्तान है संदेश. देखेंगे जबरदस्त क्रिकेट खेलते. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन जरूर है. फील्डिंग जब स्ट्राइक रोटेशन होगी इधर से उधर से इधर भागदौड़ खिलाड़ी की रहेगी तो वो भी समय जाता है और कहीं ना कहीं इन सभी समयों को पालन करते हुए आपको बिल्कुल 25 मिनट के अंदर पूरी इनिंग समाप्त करनी है. टाइम अलर्ट है. सबसे महंगे खिलाड़ी 20,000 पॉइंट से खरीदा गया था सुदेश सालुंके को और उनके खिलाफ यह आक्रमण कर रही है पहले पावर प्ले में. सेकंड रन का यह मौका था. अक्षय दौड़ बहुत आगे निकले थे लेकिन वहां पर कप्तान संदेश ने मना कर दिया. तब तक एक ही रन पूरा 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ. पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली टीम जय साई शक्ति खारकोपर. हालांकि टॉस जीता श्रेयांश एंड गौरांश 11 बामन डोंगरी ब्लास्टर ने और यह शुरुआत जल मिलाने का प्रयास. मिड ऑन ने फील्डर मौजूद है. अच्छी फील्डिंग. 1 रन तो जरूर. दूसरे की कोशिश यहां पर चलिए उठाएंगे फील्ड करेंगे. तब तक आसानी के साथ 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से पावर प्ले के ओवर में अभी तक रन बने हैं 12. 1 गेंद का खेल बचा हुआ है. यानी कि देखिए ये ओवर के लिए मैं कहूंगा काफी कम समय लिया है. यानी कि 3.5 मिनट का समय यहां पर लगा है. तो बाकी के गेंदबाजों को भी यही सोचना है अगर आपको ड्रिंक्स चाहिए तो एक ही वो ड्रिंक्स में टीम मीटिंग लीजिए और उसके बाद फिर टीम मीटिंग ना आप ले. ये रूल्स आपको फॉलो करने जरूरी होंगे. और सुपर ओवर अगर मैच बराबरी पर होता है तो सुपर ओवर खेला जाएगा. बोलो तैयार सुदेश. ओ कमाल की टाइमिंग. ताकत से ज्यादा युक्ति श्रेष्ठ जानी जाती है और उसका इस्तेमाल गेंद डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए. और जिस सुदेश सालुंके को
20,000 पॉइंट से खरीदा गया था, वही सुदेश सालुंके को ठोके पहले ओवर में 16 रन। चलिए नो टीम मीटिंग, तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। पावर प्ले के पहले ओवर में रन बने बिल्कुल आप देख सकते हैं 16 रन। अक्षय मात्रे 3 चौके और संदेश कप्तान 1 रनों के ऊपर। नेक्स्ट मैच आपके सामने और तगड़ा होगा। मीरा स्पोर्ट्स मोरावे और नीलेश 11 जावले विनर्स, इन दोनों कप्तानों से भी हम गुजारिश करते हैं कि आप भी इनिंग ब्रेक में ये टॉस बॉक्स में आकर रही है। ये खिलाड़ी लेफ्ट आर्म राउंड द विकेट से तैयार। स्विच हिट का प्रयास जरूर किया था। देखिए जितने भी आज बल्लेबाज यानी कि पहले मैच में स्विच हिट का प्रयास किया है, सभी को सक्सेस मिली है। खास करके पिंटा ने यानी कि प्रदीप मुंबईकर ने भी रिवर्स शॉट्स पे चौके दागे, लेकिन यहां पर रोक लगाई गई है। वो क्रॉस पैडेड खेलने का प्रयास किया था, बल्ले के रडार में सीधी गेंद नहीं आ रही है, डायरेक्ट हिट होता तो ये मामला जरूर बन सकता था। बाल बचे। लेग बाय का इशारा अंपायर का, इसे 1 रनों की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होगी। पहली एक्स्ट्रा रन यहां पर लेग बाय के तौर पर आती हुई। पहले मैच में रन बने थे लगभग मेरे ख्याल से 87 रन बनाए थे। सोचिए ये बैटिंग पैराडाइज विकेट साथ दे रही है बल्लेबाजों को, तो सोचना पड़ेगा पूरी तरीके से इस उल्वेनोड प्रीमियर लीग में गेंदबाजों को। फुल टॉस बॉल कैसे छोड़ेंगे? आपके खिलाफ तो ये हथियार बन के ही खड़े हैं और एक ही गांव से बिलोंग करते हैं, तो एक दूसरे की कमियां खूबियां बहुत जानते हैं। और सीधा ठोका है बेलपाड़ा रॉयल स्टैंड के ऊपर से, मैक्सिमम 6 रन। चलिए गेंद अगर हो तो दीजिए, तब तक मैच बॉल के इंतजार में रहेंगे तो समय निकलता जाएगा। पहले से ऑलरेडी आप 2 बॉल चॉइस लेकर जाइए, अंपायर के पास एक दीजिए, ताकि अगर कोई बड़ा हिट आपके बल्ले से आता है तो गेंद गुम हो जाती है, तो फिर नई गेंद दी जाती है। कैप्टन वर्सेस कैप्टन का ये मैच आपके नजर आता हुआ। एक तरफ श्रेयांश एंड गौरांश 11 बामन डोंगरी ब्लास्टर टीम के कप्तान हैं भानुदास, और एक तरफ जय साई शक्ति खारकोपर टीम के कप्तान संदेश। इस बार भी बड़ा शॉट, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, मिड ऑफ के ऊपर से गेंद जाती हुई गवान योद्धा स्टैंड में। दैट्स अ मैक्सिमम हिट। यूएनपीएल उल्वेनोड प्रीमियर लीग का शानदार हिट। देखिए दूसरा ही मैच है और 15वां छक्का। कल 3 मैचेस खेले गए थे, सिर्फ 13 ही छक्के लगे थे और इस बार मिस टाइमिंग है। चलिए शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी 2 छक्के जरूर आए थे, लेकिन उसके बाद चलता बना दिया, बल्लेबाज होंगे आउट। विकेट नंबर पहला मैदान से बाहर। 2 ओवर का खेल समाप्त और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 15.00 की रन रेट से 30 रन। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। नए बैट्समैन को क्या आपको लगातार तैयार रहना है कि सोच नहीं, क्योंकि आपको पता है कि इंटरनेशनल क्रिकेट में साकिबुल हसन को भी आउट करार दिया था। जब टाइम होता है वो आपके पास, उसी टाइम के साथ आपको बैटिंग के लिए जाना है, तो डगआउट से पहले ही सेट होकर रहिए, क्योंकि आप एक खिलाड़ी आउट होता है तो फिर सोचते हैं वहां पर खिलाड़ी आउट रहता है, इसको भेजो उसको भेजो, उसमें थोड़ा टाइम भी जाता है। तो ये सभी नियमों का पालन करना आपके लिए बहुत जरूरी होगा। आज के मैचेस है नेहरू 3 स्ट्राइकर्स नावा, राजुआ प्रतिष्ठान नावेखाड़ी, श्रेयांश एंड गौरांश 11 बामन डोंगरी ब्लास्टर्स, विपक्ष जय साई शक्ति स्पोर्ट्स खारकोपर, मीरा स्पोर्ट्स मोरावे, नीलेश 11 जावले। ऐसे मैचेस आपको नजर आएंगे। सनवी गोल्ड, एमडी खारकर प्रतिष्ठान, महेश स्पोर्ट्स सेलगर, ये बड़ी बड़ी टीमें आज अपना नसीब आजमाएगी। न्यू बैटर बैट्समैन नेम दीपराज कोहली, गवान के ये खिलाड़ी। लेकिन इस बार चलिए स्वागत किया है तीसरे ओवर की पहली गेंद के ऊपर, गेंद सीमा रेखा पार आते ही दमदार शुरुआत, 4 रन। के मार्ग पर गेंदबाज आते हुए धीरज पाटिल, मैन फ्रॉम वाहल गांव का ये खिलाड़ी। पिछले साल नाइट फॉर्मेट में मेरे ख्याल से सचिन शेठ उनके गांव में शेलगर में खेली गई यूएनपीएल में जबरदस्त परफॉर्मेंस दिया था इस गेंदबाज ने, और उनके ही खिलाफ ये आक्रमण करता हुआ बल्लेबाज। और हल्का सा बल्ले का बाहरी किनारा लगा था, विकेट कीपर ने थोड़ी सी गलती की वहां पर,
गेंद को रोकते सिंगल बच सकता था, लेकिन सिंगल के साथ छोर बदले अब स्ट्राइक एंड पर आएंगे फ्रेश बैट्समैन दीपराज कोहली, मैन फ्रॉम गवान से ये बिलोंग करता है। आज पूरी तरीके से उल्वेनोड की अगर बात करेंगे, दीपराज कोहली को लगभग 9,500 पॉइंट से खरीदा गया था, यानी कि बड़े पॉइंट से उन्हें भी लिया गया है। और ये कितना अपना महत्वपूर्ण रोल निभाते हैं, खास करके 5 ओवर में जब 5 बॉलर होते हैं तो बहुत बड़ी मुश्किल होती है। और कहीं ना कहीं एक आध गेंदबाज स्लॉग ओवर में आपको ऐसा मिलता है कि जहां पर 23-26 भी रहते तो चेस करने की धमक, लेकिन उसके लिए आपके पास बल्लेबाज भी होना जरूरी है। लीग है तो उसका मतलब साफ है कि हर एक खिलाड़ी चुनिंदा टीम में आपको नजर आएंगे। मनीष घरत इनके पिताश्री, चंद्रकांत घरत साहब इनका आगमन होता हुआ स्वागत है सर आपका। एक बड़े हुद्दे पर नौकरी पर है और निश्चित तौर पर हमेशा योगदान देते हैं। फील्डिंग खराब है, उसका फायदा उठाएंगे बल्लेबाज, आसानी के साथ यहां पर 2 रन कंप्लीट किया और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 37। देखिए 8 मिनट में 2 ओवर फेंके गए, यानी कि 2 मिनट का समय बचा इस टीम ने, तो यही सोच के साथ खेलना है सेकंड इनिंग्स में भी जब फील्डिंग के लिए उतरेगी जय साई शक्ति खारकोपर टीम। 12.5 ओवर फेंके गए अभी तक और 201 रन बनाए। सोचिए कितना खतरनाक बल्लेबाजों के लिए साथ दे रही है विकेट। बॉलर धीरज तैयार और बाहरी किनारा लगाए, फ्लाइंग सिप में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गली और थर्ड मैन को बीट करते हुए सीमा रेखा पार 4 रन। मिलते हुए इस ओवर की बात करेंगे। धीरज को मात्र अभी तक 11 रन ठोके, यानी कि धीरज का लॉन्ग रनअप है। जब आप लंबा रनअप लेते हैं तो आप लंबे कद के गेंदबाज भी है तो कांधों का इस्तेमाल कीजिए, इस तरीके की गेंदें परेशान कर सकते, लेकिन गेंद खराब नहीं कहेंगे। फ्लाइंग स्लिप में खिलाड़ी होता तो कैच बनता, फर्स्ट स्लिप में खिलाड़ी तैनात है, फायदा मिला दीपराज कोहली को। बोलो तैयार, बैकफुट पॉइंट के खिलाड़ी को फ्लाइंग स्लिप में लाने का प्रयास करते हुए। होता है कभी कभी जब ऐसी गलती होती है तो फिर सुधार लाना जरूरी होता है फील्डिंग में। शॉट अच्छा है लेकिन सीधा खिलाड़ी है मौजूद, कप्तान भानुदास उल्वेनोड का क्रिस गेल का ये बेहतरीन फील्डिंग का नजराना, बैट्समैन आउट। प्रतीक्षा करेंगे तब तक ड्रिंक्स हम देते हैं पानी, ताकि एक गेंद बची है, फिर उसके बाद आप ड्रिंक्स मीटिंग ना लीजिए, तुरंत मैच स्टार्ट कीजिए। चलिए थर्ड अंपायर को यहाँ पर थोड़ा सा दिक्कतें हो रही है, ऑनफील्ड अंपायर का डिसीजन है वो यहाँ पर मान्य करना पड़ेगा, क्योंकि थर्ड अंपायर को यहाँ पर थोड़ी सी रुकावटें नजर आ रही है। बघा ऑनफील्ड अंपायर तुमचा निर्णय या ठिकाणी आता ग्राह्य धरला जाईल, थर्ड अंपायर आम्हाला इशारा करतायत। निर्णयाची प्रतीक्षा आपण करूया, पंच त्या ठिकाणी जात आहेत स्वतः, त्या ठिकाणी प्रेक्षक देखील आहेत, त्याच्यामुळे ते पंचांशी नक्कीच बातचीत करतील आणि जेव्हा तिसरे पंच ऑनफील्ड कडे डिसिजन देतात तेव्हा त्यांच्यासाठी देखील भरपूर काही डिसिजन कठीण असतं। चला जेव्हा आपल्या पोझिशन मध्ये तोपर्यंत निर्णय, यस फिंगर अप गोस, बैट्समैन होंगे आउट, विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर। टोटल बात करेंगे
ये दूसरा विकेट, यानी कि दीपराज कोहली बैक टू द डगआउट। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 41 रन। कमाल का कैच पकड़ा वहां पर लॉन्ग ऑन की तरफ। दीपराज कोहली आउट होने के बाद नए बल्लेबाज शेखर पाटिल मैन फ्रॉम खारकोपर, काफी हट्टे कट्टे बल्लेबाज है दोस्तों। देखिए ये इस तरीके की बल्लेबाजी करना जानते हैं कि बड़े स्ट्रोक हमेशा इनके बल्ले से निकलते, कई मर्तबा ग्रामीण में हमें उन्हें देखा है। नए बल्लेबाज देखिए लगभग शेखर को भी 1800 पॉइंट से खरीदा गया। ये मिडिल ऑर्डर्स की मजबूत कड़ी जानी जाती है। और अभी भी बात करेंगे ओमकार पाटिल, अक्षय मात्रे, ऋतिक, पार्थ पाटिल नावा, हर्ष कोहली, आकाश मडवी, स्मित पारगांवकर, रोहित घरत, ये अच्छी बैटिंग लाइनअप है। चलिए चलते हैं मैच की तरफ, जहां पर आखिरी गेंद इस पावा तीसरे ओवर की। सुदेश सालुंके ने पहले ओवर में 16 दिए, भानुदास ने दिए टोटल 14 और धीरज ने अभी तक यहां पर रन देते हुए 11, इनके एक विकेट इनके नाम पर। 2 ओवर 8 मिनट में समाप्त हो चुके हैं और ये ओवर के लिए भी आपको यहां पर वही नियमों का पालन होगा। थोड़ा सा थर्ड अंपायर की वजह से समय वेस्ट हुआ जरूर, वो नहीं अपना पकड़ा जाएगा आपका, लेकिन फिर से एक बार आपको ये समय के साथ मैच को, इनिंग को समाप्त करना जरूरी होगा। बोलो तैयार, लॉन्ग रन अप, धीरज आखिरी गेंद। और सेंसिबल क्रिकेट इसे कहते हैं, कलात्मक तरीके से गेंद को खेला, डीप कवर की तरफ गेंद सीमा रेखा पार जाती हुई तीसरे ओवर की भी हुई समाप्ति। और टोटल 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बनी है 15.00 की रन रेट से 45 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। को प्राचारण किया जाएगा। चलिए वो निर्णय लेकर तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। दोनों तरफ से खेली जा रही है, इसकी वजह से शायद कहीं ना कहीं यहां पर फील्डिंग लगाने के लिए इधर से उधर टाइम तो होता ही जाएगा। तो चलिए बैट्समैन आप पोजीशन में रहिए, फील्डिंग लगेगी। चौथा ओवर प्रगति पथ पर। ठीक है, समय की बात करेंगे तो अभी तक टाइम हो चुका है मेरे ख्याल से 12:26 का समय यहां से बीतता जा रहा है। चलिए प्लीज, नो टीम मीटिंग। बामन डोंगरी ब्लास्टर्स, श्रेयांश एंड गौरांश 11, बाकी के खिलाड़ी आप फील्डिंग लगाइए। कप्तान और वो 2-3 खिलाड़ी सोच लगाएंगे किस गेंदबाज को गेंदबाजी के लिए अटैक पे लाया जाएगा। शायद गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं, नहीं गेंदबाज सुयश भगत शेलगर 1800 पॉइंट से खरीदा गया, यानी कि सुयश ने काफी इंप्रूव किया है दोस्तों अपने ग्रामीण के मुकाबले में। उसी सुयश को आप गेंदबाजी के लिए लाया गया है। उल्वेनोड प्रीमियर लीग सीजन 6 पर्व 6, और ये क्या जबरदस्त आयोजन आप देख सकते हैं। जय साई शक्ति स्पोर्ट्स खारकोपर, शैलेश स्मृति तरगर, राजू प्रतिष्ठान नावाखड़ी, बेलपाड़ा रॉयल्स, नीलेश 11 जावली विनर्स, श्रेयांश एंड गौरांश 11 बामन डोंगरी ब्लास्टर्स, नेल ऋत्वी स्ट्राइकर्स नावा, शिवाजीनगर प्रतिष्ठान, आरआर राइडर्स वाल, वरद एंटरप्राइजेस, नए स्पोर्ट्स शेलगर, खारकोपर किंग्स, ऐसे स्टैंड आपको नजर, गवान योद्धास, सानवी एंड गोल्डी, मीरा स्पोर्ट्स मोरावे, सभी के सभी स्टैंड आपको नजर आते हुए। स्वागत है सभी का। चलते चौथे ओवर में, चलिए स्पीड अप कीजिए गेंदबाज, और कप्तान से भी गुजारिश करते हैं कि 7 मैचेस 8 मैचेस आज कवर करना है, तो उसी हिसाब से ये मैच अब बिल्कुल समय के साथ चल रहा है। बॉलर तैयार होंगे सुयश मैन फ्रॉम शेलगर, और बैट्समैन अक्षय मैन फ्रॉम तरगर। पहली गेंद फुल और लेंथ थी, जोर से यहां पर पैर पर टकराई जरूर, लेग बाइज का इशारा, तब तक 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर, जय साई शक्ति खारकोपर टीम पहुंची है 46 के ऊपर। बल्लेबाज की बात करेंगे, अक्षय अभी तक सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके, नाबाद है, 4 चौके उनके बल्ले से निकले। साथी बल्लेबाज शेखर पाटिल उनका साथ देंगे, फ्रेश बैट्समैन है दोस्तों। पिछले मैच में पहले गेंद के ऊपर उन्होंने शानदार चौका दागा था जब उन्हें स्ट्राइक मिली थी पिछले ओवर में। सुयश के पास मौका हीरो बनने का, यंगस्टर खिलाड़ी। अच्छी गेंद बॉलर के सामने से निकालने का प्रयास, लेकिन अच्छी फील्डिंग कहूंगा, खुद के पालत्र में हाथ कर लगकर जरूर ये गेंद गई, वरना इनके हाथों में ना लगती गेंद तो सीधा वी शेप लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में ये बाउंड्री जा सकती थी। कभी कभी फास्टर्स बॉलर्स को अपने पालत्र में गेंद को रोकना थोड़ा सा मुश्किल होता है, और कहीं ना कहीं अपने पालत्र में रोकने का काम किया जरूर, और तब गेंद तब धीमी हुई, और जहां पर मात्र केवल सिंगल बटोरते हुए। बोलो तैयार, बड़ा शॉट, लेकिन सीधा हवाई अल्लाह करने का प्रयास। शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, कोई चूक नहीं, बैट्समैन हो गया आउट। विकेट नंबर 3, बैक टू द डगआउट। स्कोर है फिलहाल 47, विकेटों का सिलसिला, यानी कि रनों के ऊपर अंकुश लगाने का काम यहां पर करते हुए गेंदबाज सुयश भगत 1800 पॉइंट में खरीदा जरूर गया इस खिलाड़ी को, लेकिन अपना काम भी बखूबी निभाते हुए। नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए, ऋतिक घरत
खारकोपर, यानी कि 4000 बेस पॉइंट से बिल्कुल खरीदा गया। और चलिए वो आप शुरुआत करेंगे। ऋतिक घरत, खारकोपर, गवान, जावले, उलवे, बामनडोंगरी, मोरावे, खारकोपर, नाबा, नावेखाड़ी, सभी के पूरे गवान के होंगे। सभी खिलाड़ी कमाल का योगदान देंगे। और ये आज पहला दिन है इस उलवेनोर प्रीमियर लीग का और पहले दिन का ये दूसरा मैच। पहले मैच में मनीष ने होम ग्राउंड के ऊपर दमदार बल्लेबाजी की और ये दूसरा मैच। फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है। वाइडिश लॉन्ग ऑन में गैप बहुत बड़ी है। मिड विकेट और लॉन्ग ऑन के खिलाड़ी यानी कि भानुदास कप्तान पहुंचे वहां पर। गुड फील्डिंग, टीम के लिए 3 रन जरूर बचाए उन्होंने। तेजी के साथ दौड़े तब तक 1 रन पूरा और 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 48 रन। एक समय लग रहा था ये स्कोर 70 के आर पार जाएगा, लेकिन ये गेंदबाजी है सुयश की वो काफी तारीफ काबिल। केवल 3 रन इस ओवर में अभी तक आ चुके हैं और रनों को मात्र पूरी तरीके से थमा कर रखा है। बड़ा शॉट खेलने का प्रयास, चलिए फाइन लेग के ऊपर से खेला है सीमा रेखा की तरफ, 4 रन। जी आप बिल्कुल आप देख सकते हैं इसी 4 रनों की मदद से पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली साई शक्ति खारकोपर टीम के 50 का आंकड़ा पार होता हुआ 52 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जब 50 के अधिक कोई स्कोर होता है ना तो किसी भी टीम को एक संबंधित टारगेट, देखिए मैच बॉल है तो लीजिए, नहीं तो गेंद गुम होती है तो तुरंत नई बॉल लीजिए। 50 का जब भी टारगेट होता है ना जयेश भोसले सर, दीपक पाटिल सर, तो फाइटिंग टोटल होता है किसी भी टीम के लिए। और कहीं ना कहीं ये अब मैं कहूंगा फाइटिंग टोटल तो खड़ा कर दिया है, लेकिन जब तक शेखर पाटिल 9 रनों के ऊपर खेल रहे, 300 का स्ट्राइक रेट, 3 गेंदों का सामना उन्होंने किया है, वही खेलने के लिए तैयार होते हुए बॉलर सुयश। बाहरी किनारा लगाए बल्ले का फील्डर मौजूद है वहां पर, उठाएंगे फील्ड करेंगे, एक से ज्यादा कुछ नहीं है। सफल ओवर यहां पर देखने को मिला। इस ओवर में मात्र केवल रन आ चुके हैं सिर्फ और सिर्फ 8 रन। बेहतरीन ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने 53, 3 विकेट के नुकसान के ऊपर। आखिरी गेंद स्लॉग ओवर का बचा हुआ है, किस गेंदबाज को यहां पर लाया जाएगा। चारों के चारों गेंदबाजों ने काफी अच्छी गेंदबाजी की। सुदेश सालुंके ने दिए 16, फिर उसके बाद भानुदास ने दिए 15, 14 और सुयश की शानदार वापसी। हालांकि पावर प्ले की ओवर में मार जरूर मिलती है, लेकिन 10-12 देने वाले गेंदबाज को इतने महत्व नहीं दिया जाता। अच्छी गेंदबाजी फिर भी कहेंगे, रनों के ऊपर अंकुश। चलिए फील्डिंग लगाइए तुरंत। नेक्स्ट मैच दोनों भी टीमों के कप्तान मीरा स्पोर्ट्स मोरावे और नीलेश 11 जावली विनर्स, ये भी एक बार मेरे ख्याल से खिताब जीत चुकी है यूएनपीएल का। नीलेश 11 जावली विनर्स, नील ऋत्वी स्ट्राइकर्स ने भी एक खिताब जीता है, बामन डोंगरी ब्लास्टर्स ने भी एक खिताब जीता है, शैलेश स्मृति तरगर ने भी एक बार खिताब जीता है। बहुत सारे ये अवार्ड जिस तरीके से इंडियन प्रीमियर लीग चलती है, कभी रॉयल चैलेंजर्स बैंगलोर मात्र कब तक नहीं पहुंची, फिर चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियंस, ऐसी टीमें हैं जो लगातार क्वालिफायर होती है सुपर 4 में। लेकिन आज देखेंगे यहां पर, चलिए फील्डिंग लगाइए तुरंत। बॉलिंग मार्ग पर आप देख सकते हैं बॉलर आते हुए पैडी खारकर, 3000 पॉइंट से 40 प्लस मास्टर को लिया गया था। केवाली की ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 1,40,000 प्लस की थी, जहां पर सीरीज के रेस में थे, लेकिन अचानक रमेश पवार ने वो ताबड़तोड़ बल्लेबाजी की और उनके आगे निकल गए और वहां पर पैडी को मात्र बेस्ट बैट्समैन का खिताब दिया गया और एक स्पोर्ट्स साइकिल अपने नाम पर उन्होंने जरूर ली थी। और लेग ब्रेक के सुल्तान है पैडी, इन्हें देखकर रघु परदेशी की याद आती है और पहली गेंद स्लोवर फ्लाइट देने का प्रयास किया और विकेट कीपिंग की कितनी बखूबी अंजाम निभाते हुए डॉट बॉल की समाप्ति। देखिए आतिश तो शेखर तो कच्चे गुरु की चेले है नहीं, अगर एक आध गेंद इनके बल्ले के रडार में आएगी ना तो सीधा गेंद खाड़ी में जा सकती है, इतनी ताकत है इस बल्लेबाज में। तो चलिए टप्पे का इंतजार किया, कवर पॉइंट की तरफ खेला हुआ स्ट्रोक है, फील्डर आते हुए दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे, जबरदस्त फील्डिंग वहां पर नजर आई। धीरज पाटिल थे वहां पर, बढ़िया फील्डिंग, 1 रन मिलेगा। पिछली 8 गेंदों का विचार करेंगे ना, एक इंपॉर्टेंट विकेट गवाया है और मात्र रन खर्च किए टोटल सिर्फ 9, यानी कि इससे साफ पता चल रहा है कि जो बाकी के गेंदबाज है डेथ ओवर के, उन्होंने कितनी बेहतरीन गेंदबाजी की है। क्रिकेट यही खेले, जब अच्छा खेले तो ताली और खराब खेले तो गाली, क्योंकि युवराज सिंह ने भी कहा था जब तक क्रिकेट में तुम्हारा बल्ला है तब तक तुम्हारा थाट है, नहीं तो बाकी क्रिकेट में पूरी तरीके से आपकी वाट है। वही युवराज सिंह जिन्होंने स्टुअर्ट ब्रॉड को 6 छक्के दागे थे। और स्लो ओवर 1 गेंद, कितनी खूबसूरत गेंदबाजी, रन आउट का चांस, बढ़िया यहां पर गेंदबाजी, बैट्समैन होंगे आउट। ऋतिक बैक टू द पवेलियन।
गौरांश 11 बामनडोंगरी ब्लास्टर्स, इस टीम के ओनर मनोज शेठ नाइक और नीलेश शेठ भगत और कप्तान भानुदास को आप देख सकते हैं। और एक तरफ जय असाई शक्ति स्पोर्ट्स खारकोपर, जिस टीम के ओनर सम्मानीय किशोर पाटिल साहब और उनके सुपुत्र भी लेदर का अच्छा क्रिकेट खेलते हैं दोस्तों। और निश्चित तौर पर उनकी ये टीम मैदान के अंदर खेल रही है। कप्तान संदेश गोंदी है उनके। नए बल्लेबाज हर्ष कोहली, मैन फ्रॉम गवान, नए बल्लेबाज आते हुए। चलिए यहाँ पर रन संख्या मात्र रुकी हुई स्कोर कार्ड के ऊपर हर्ष कोहली को 3000 पॉइंट से लिया गया है, लेकिन ये 3000 पॉइंट उनके ऊपर जो खर्च किए, क्या उसका खेल इस मैदान के अंदर दिखा पाएंगे? रुका हुआ स्कोर है अभी तक। फिर से एक बार बात करेंगे 54 54 ही बने स्कोर कार्ड के ऊपर। पैडी की शानदार गेंदबाजी, 40+ मास्टर है दोस्तों। शेर बूढ़ा, इसका मतलब यह नहीं कि वो घास खाता है, वो मांसी खाता है और अपने अनुभव का इस्तेमाल, ये पुराना चावल है पैडी। किरण पाटिल के साथ बेहतरीन क्रिकेट खेलता है दोस्तों। रिवर्स शॉट भी बल्लेबाजी में काफी अच्छे भागते हैं, काफी अनुभव है। रेगुलर क्रिकेट में भी उन्होंने तहलका मचा है केपी और पैडी ने। फिर आप देख सकते हैं अखिलेश अन्ना मात्रे, ये भी दमदार क्रिकेट खेलते हैं दोस्तों। 2 गेंदों के ऊपर 2 विकेट लेते हैं तो 500 का इनाम है, लेकिन इस बार मौका था विकेट लेने का और सीधा गेंद डीप स्क्वायर लेग के ऊपर से जाती हुई यूएनपीएल उल्वेनोड प्रीमियर लीग का शानदार छक्का। देखिए यहाँ पर आप बात करेंगे सी ग्रुप की, ये मैच होगी जहां पर सवाल था बल्लेबाज हर्ष कोहली का। शेखर पाटिल ने कहा था वहां से कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज को भेजिए, क्योंकि ये लेग ब्रेक गेंदबाज है और उसकी वजह से उसके परेशानियां होगी। और सही साबित हुआ वहां पर शेखर का निर्णय। हर्ष कोहली को 3000 पॉइंट से खरीदा गया था, उसी हर्ष ने दिखा दिया पहली गेंद के ऊपर पैडी खारकर को और उनके कप्तान को। एक और ऑफ ट्रैकर, इस बार हवाई यात्रा लेती हुई खारकोपर किंग्स स्टैंड के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। लेंथ को बैकफुट पर गए, जगह बनाई और स्क्वायर लेग के ऊपर से बेहतरीन छक्का, इस बार राउंड विकेट से। तो ये भी आप ट्रैकर की बॉल थी, डायरेक्ट हिट अगर होता है तो मामला बन सकता था। जान हथेली में लेकर दौड़ रहे थे वहां पर शेखर। और चलिए इसी के साथ इनिंग की समाप्ति हुई। पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 67, 67 रन और जीतने के लिए 68 रनों की जरूरत तब तक चलते हैं। वहां पर जयेश भोसले सर जुड़ेंगे टॉस बॉक्स में। ये 2 टीमों के बीच में एक तरफ नीलेश 11 जावले विनर्स और उनके खिलाफ होगी मीरा स्पोर्ट्स मोरावे मयूर भाई मात्रे इनकी टीम। थैंक यू। हेलो, मनीषजी घरत यांचे पिताश्री चंद्रकांतजी घरत यांच्या शुभहस्ते आपण करतोय टॉस. इट इज कॉल अँड टेल इट इज मीरा स्पोर्ट्स मोराबे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? पहिली फिल्डिंग घेऊ. कारण दोन्ही मॅच मध्ये चांगल्या धाबा होतात. समोर प्रसाद गरजचा संघ आहे. किती एक्सपेक्ट करता किती धाबांपर्यंत रोकायला हवं? प्रसाद गरज नेहमीच चांगला परफॉर्मन्स UNPL मध्ये देत असतो. प्रसाद गरजची तर बॅटिंग चांगलीच आहे, परंतु आम्ही 50-55 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू त्यांना. कसं वाटतंय 6वं पर्व नावागावामध्ये UNPL कमिटीबद्दल आपलं मत काय असेल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि दरवर्षीच चांगलं असतं आणि धन्यवाद बोलेन.
प्रसाद, टॉस विरोधामध्ये गेलाय, बॅटिंग करायची आहे, तुम्हाला काय म्हणशील एकंदरीत या 6व्या पर्वासाठी कसं वाटतंय नाभा मैदानावर येऊन? ग्राउंड तर खूप चांगला आहे आणि ग्राउंडचं चेसेबल वाटतो. इथं बॅटिंग करणं फुल बॅटिंग होतं इथं आणि बॉलिंगचं डिफिकल्ट आहे जरा. 5 पर्व चांगल्या पद्धतीनं झालेत, तरी कमिटी सुद्धा प्रचंड मेहनत घेते खरं तरी या स्पर्धेसाठी इथपर्यंत येणं आणि महिनाभरापासून त्यांची तयारी. तरीसुद्धा पाहिजे तसा रिस्पॉन्स, एक थोडी खंत असते कारण काही झालं तरी कमिटी निस्वार्थपणे भूमिका आपली राबवते, तरी त्यांना प्लेयर्सकडून चांगला रिस्पॉन्स अपेक्षित आहे. एक चांगला संघ तालुकानी आहे, ओपन लढतीसाठी एखादा संघ तयार करणं हे नेहमीच पाहिलं या स्पर्धेमधून. काय सांगशील सगळ्या खेळाडूंना की कशा पद्धतीनं या स्पर्धेला आपण सिरियसली घ्यायला हवं? प्रथमतः तर UNPL मॅच कोणी पण भरू दे, पण कमिटीचा सपोर्ट नसला तर मॅच पूर्ण होऊ शकत नाही. प्रथम तर अमर कडू, अमर पाटील हे जे मेहनत करतात ना, त्या उलामध्ये कोणी मेहनत करू शकत नाही. त्यांच्यामुळे ही सक्सेस टुर्नामेंट होते पूर्णपणे. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. तर नाणेफेकीचा गोल टॉस बॉक्समधून मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघानं जिंकलाय आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तत्पूर्वी सन्मान या ठिकाणी करतोय मनीजी गरज, त्यांचे पिताश्री चंद्रकांतजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. हॅलो. अडुसष्ट धावांचं लक्ष ठेवण्यात आले या मॅचमध्ये. सामना तुम्ही पाहत आहे सूर्याश गौरांश 11 पामंडुगरी ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर. एका बाजूला मनोजी नाईक यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला किशोरजी पाटील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला संघ खारकोपर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 67 धावा केल्यात आणि 68 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं अक्षय मात्रेच्या 20 धावा, संदेश गोंधळी 2 षटकारानंतर बाद झाला होता, 13 धावांचं योगदान. त्यानंतर कोपरच्या शेखर पाटीलनं येऊन थोडासा डाव सावरला, 11 धावांचं योगदान. आणि शेवटला 6व्या क्रमांकावर आलेल्या हर्ष कोळीनं 2 षटकार दाखवले, 13 धावांचं त्याचं योगदान राहिलं आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आले. 68 धावा या मॅचमध्ये करायच्यात. UNPL 6वं पर्व नाभ्याच्या मैदानावरून विजेते संघ ज्याच्यामधील सगळ्या खेळाडूंना 12 स्पोर्ट्स सायकली मिळणार आहेत, हे एक वैशिष्ट्य. चांदीची ट्रॉफी घेऊन ही स्पर्धा नेहमीच उतरते. एक कॉस्टली व्हॅल्युएबल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी सगळ्या संघ मालकांची धडपड आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजसाठी हायर कंपनीचा डबल डोअर रेफ्रिजरेटर पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी LED TV असणार आहे. तिघांना समान पारितोषिक आहे आणि खूप चांगली पारितोषिक वैयक्तिक स्वरूपामध्ये मी तर म्हणेन या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले. त्याबद्दल UNPL कमिटीचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. सलामीची जोडी मैदानामध्ये पॅडी प्रदीप खारकर, प्रदीप खारकर आणि आशिष मात्रे. ओमकारचा पहिलाच बॉल मिड ऑनला सापडला होता. ओ इकडे पहा, पुन्हा एकदा संधी होती. एकाच बॉलवर खरं तर 2 वेळेला झेल आणि रनआउट अशी बात करण्याची संधी सलामीवीरांना आली होती इकडे मात्र, परंतु ही संधी मात्र गमावले.
चांगली सुरुवात, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मिडॉनला थोडासा उंच होता परंतु थांबवला होता. असे झेल बऱ्याच वेळेला सर्कलमध्ये टिपले जातात, पण सुटल्यानंतर सुद्धा जर थ्रो असता प्रॉपर रीतीनं तर नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज डायमंड डकचा शिकार ठरला असता. आशिष म्हात्रे त्या ठिकाणी आहेत तरघरचा खेळाडू. जाऊया पुन्हा एकदा ओमकार पाटील. ओ द स्टम्प्स बॅक टू द बॉलर्स घेऊन काढलाय, त्यामुळे धाव मिळणार नाहीये. चांगली सुरुवात केली ती गोलंदाज ओमकारनं. 68 धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि थोडासा घाम गाळावा लागेल मनोज नाईक, निलेश भगत यांच्या संघाला. श्रेयांश आणि गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स भानुदास म्हात्रेच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. ओव्हर द स्टम्प्सनं पुन्हा एकदा फुल लाईन तो चॉप केलं होतं. इकडे मात्र पॉइंटला सापडलाय कदाचित यासाठीच धक्का क्रमांक 1. सगळ्यात मोठी विकेट सलामीवीर पॅडी प्रदीप कारकर 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. पहिला धक्का बामणडोंगरी ब्लास्टर्सला. हताश झाला होता. सर्कल फोडता येत नव्हतं, सर्कलचं रिस्ट्रिक्शन कापता येत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा पॉपिंग रीचच्या पुढे गेला होता धाबेसाठी. कारण तो एक मानसिक दबाव जरूर असतो. पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाहीये, सर्कलची ओव्हर आहे, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा धाव आली नाही तर मग बाकीचे काय विचार करतील, हा थोडासा विचार बऱ्याच वेळेला फलंदाजांना गोंधळून टाकणारा असतो. आणि त्याचमुळे इकडे मात्र तिसऱ्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रदीप कारकर बाद झालेत. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 सुदेश साळुंके वहाळगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सर्वाधिक पॉइंट्स या टीमनं सुदेश साळुंकेसाठी मोजलेत. आता मात्र कर्तृत्व दाखवावं लागेल. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्सला. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं अप टू द मार्क. धावसंख्येचा श्री गणेशा होईल. सुदेश साळुंकेच्या बॅट मधून निघाल्यात पहिल्या 4 धावा. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. ओमकारचा हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं गतीमध्ये विभिन्नता पाहायला मिळाली आणि हे फार गरजेचं आहे. गती कमी जास्त प्रमाणामध्ये करता आली पाहिजे, त्यामुळं फलंदाजाला सुद्धा अंदाज येत नाही कोणत्या गतीनं चेंडू येतोय आणि हेच गोलंदाज सध्याच्या घडीला यशस्वी ठरतात आपल्या क्रिकेटमध्ये. ओ फटका फसलाय, 20,000 मोजले होते. सुदेश साळुंके बाद. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स साठी हा ब्लास्ट म्हणावा लागेल. सुदेश साळुंके मैदानाच्या बाहेर. पहिलं षटक ओमकार पाटीलचं, काय यशस्वी षटक मात्र त्यानं हाताळलंय. 4 धावा दिल्या या षटकामध्ये. एक फलंदाज बाद केला, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा बाद झालाय फलंदाज. त्यामुळे थोड्याशा अडचणी मित्र म्हणून श्रेयांश गौरांसाठी वाढल्यात. फक्त 4 धावा आणि तेही चौकाराच्या सहाय्यानं. बाकी 5 बॉलवर एकही धाव आली नाही. आता संपूर्णपणे सूत्र घ्यावी लागतील ती कॅप्टनला. भानुदास मात्र मैदानाच्या आतमध्ये शिरकाव केलाय. स्क्वॉड आपण पाहिला तर या स्क्वॉड मध्ये
प्रदीप कारकर लवकर बाद झालेत. आशिष मात्रे आहेत, सुयश भगत असेल, त्यानंतर वहाळचं आणखी धीरज पाटीलला तुम्ही पाहू शकाल. बोराव्याचा ऋतिक पाटील आहे. इकडे पाहूया, हा फटका फसलाय. आणखीन एक धक्का क्रमांक 3 लागत असताना श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्ससाठी सलामीवीर आशिष मात्रेच्या स्वरूपामध्ये कोणतंही योगदान न देता 0 या धावसंख्येवर पकडलाय तंबूचा रस्ता. चालेत. कॅप्टन सुद्धा हाताश आहे सध्याच्या घडीला. प्रदीप कारकर 0, आशिष मात्रे 0, सलामीवीर 0 बाद झालेत. सुदेश साळुंके 4 धाबा काढून बाद झालाय. आणि भानुदास मात्रेच्या साथीला आता मात्र कोण उभा राहणार याची चर्चा सध्याच्या घडीला रंगते. लखन नाईकला पाठवण्यात आलंय 5व्या क्रमांकावर. बामणडोंगरी गावचा खेळाडू. द स्टम्प्सनं यावेळेस थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत निघाले ती 5 या आकड्यावर. 68 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. तिसरा सामना मिहिरा स्पोर्ट्स मोरावे त्यांच्या विरोधामध्ये निलेश 11 जावळे विनर्स. एका बाजूला मयूर शेठ मात्रे यांचा संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोद शेठ कडू. 2 ओनर्स मध्ये एक काटेकी टक्कर तिसऱ्या मॅच मध्ये अनुभवायला मिळेल. 6वं पर्व आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सुंदर सुसज्ज असं क्रीडांगण, अगदी समुद्र किनारी बसलेलं एक प्रेक्षणीय स्थळ आपण म्हणूया. नावागाव. चांगला चेंडू होता, टप्पा पडला, थोडासा उसळी घेणारा ठरला आणि इकडे मात्र पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 ऑन बोर्ड. 6वी धाव स्कोर कार्डवर. स्ट्रगल आहे या मॅच मध्ये, संघर्ष करावा लागणार आहे. आणि भानुदास मात्रे ही इनिंग कुठपर्यंत नेणार यावर मात्र या सगळी मॅचची गणितं अवलंबून आहेत. आणि लीग स्टेज मध्ये प्रत्येक संघ पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न जास्त करतो. फटका फसलाय. बॉल हवेत. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने सोडलाय झेल. दीपराज कोळी नॉट एक्सपेक्टेड. कॅप्टन संपला असता इकडे. साधा सरळ सोपा झेल यावेळेस मात्र भूमीला दान होत असताना बाल बचावलाय भानुदास. अन्यथा संघ मात्र गडद पराभवाच्या छायामध्ये पोहोचला असता. भानुदासला मिळालेलं जीवनदान मात्र थोडंसं अवघड जाऊ शकेल जय साई शक्ती खारकोपर संघासाठी. कारण हा खेळाडू जर राहिला 5 ओव्हर्स तर सामना संपूर्णच बाहेर येईल. ही ताकद मात्र या खेळाडूची आहे. आणि आजपर्यंत असे अनेक अवघड सामने भानुदास मात्रेच्या विस्फोटक फलंदाजीनं मात्र कधीच साध्य करून सोडवलेत. आणि त्याचमुळे या खेळाडूला जीवनदान देणं काहीसं अंगलट येऊ शकतं दीपराज कोळीसाठी. टप्पा पडल्यानंतर बाउन्स पहा खेळपट्टीमध्ये किती आहे. थोडासा अनप्लेबल होऊन जातात फलंदाजांसाठी टप्पा पडल्यानंतर. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही हुक शॉटसाठी जाल, पुलसाठी जाल तर टॉपेज लागण्याची शक्यता असते, थोडंसं मिसक्यूट होण्याची शक्यता असते. आणि दीपराज म्हटला की वेग सुद्धा प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. वेगावर स्वार होऊन सध्याच्या घडीला गोलंदाजी. डाऊन दी ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न. इकडे पाहूया लॉंग ऑनला झेल टिपलाय अलगद. फलंदाज होईल बाद. सफलता मिळेल इकडे मात्र. धक्का क्रमांक 4 लखन नाईक फक्त 1 धाव काढून तंबू मध्ये. एक दर्जेदार खेळाडू. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे परंतु सगळे 4 फलंदाज आतापर्यंत आपण पाहिले तर योगदान नाही या मॅच मध्ये. त्यामुळे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा कोसळले. थोडासा दबावाखाली खेळतोय हा संघ. 68 धाबा करायच्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये नेहमीच जो प्रेशर कायम असो फलंदाजी करणाऱ्या संघावर.
कडे कडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला. मयूर पाटील मात्र मिस करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. दोनही पावरप्लेची ओव्हर्स खूप चांगली गेलेत जय साई शक्ती खारकोपर संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये अजूनही 61 धावांची गरज आहे. टीम मीटिंग जास्त घेऊ नका कारण आज आपण उशिरानं चाललोय. त्यामुळे विनंती आहे जय साई शक्ती खारकोपर प्लीज स्प्रेड व्हा लवकरात लवकर कारण लगेच बॉलिंग द्या. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर. चला जास्त एकत्रित येऊ नका. चला संघातील कर्णधार किंवा 1-2 मुख्य खेळाडू जर एकत्र आले डिसिजन घेतला त्याच्यासाठी ठीक आहे. परंतु 11 खेळाडू जेव्हा तुम्ही एकत्र येत आहे 11 ठिकाणी परत जाल तो वेळ बराचसा जातो आणि हे आपल्याला आज वाचवायचं आहे. त्यामुळं कळकळीची विनंती आहे सगळ्याच संघांना. उशिरानं चाललोय आणि स्पर्धा वेळेमध्ये समाप्त करणं हे आपल्या हातामध्ये आयोजकांच्या नाही आहे. तुम्ही मैदानामध्ये किती वेळ घालवता व्यतीत करता गरज आहे का वेळेची आणि जेव्हा जेव्हा गरज असेल ना अशा टीम मिटिंगची तेव्हा नक्कीच अंपायर्स देतील तुम्हाला आणि तेव्हा कोणी ओरडणार नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला फार महत्त्वाचा आहे वेळ. आज काही झालं तरी 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत कारण 4 दिवसामध्ये खरं ही स्पर्धा कव्हर करायचं मोठं चॅलेंज घेतलं आहे आमच्या UNPL कमिटीनं आणि त्यांच्यासाठी सुद्धा इकडे पाहायला गेलं तर कट टू कट आहे सगळ्याच गोष्टी. त्यामुळे त्यांना आपण सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. जाऊया तिसऱ्या षटकासाठी. ऋतिक गरजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर असेल. हो यावेळेस मात्र आडवा बॅट नॉन साईडला उडवलाय. भानुदासचा तडाख्याला सुरुवात झाली. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावलाय. ऋतिक गरजचं जंगी स्वागत. षटकार मी तर म्हणेन जय साई शक्ती खारकोपर संघाच्या मनावर आघात करणाऱ्या ठरतील. प्रत्येक वेळेला मात्र जेव्हा जेव्हा रन्स येतील तेव्हा तेव्हा तो झेल मात्र आठवला जाईल. या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर आणि हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला तर मात्र रिझल्ट्स पालटण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. कॅप्टन इनिंग मात्र साकारावी लागेल. भले भानुदासला कोण साथ देईल अथवा नाही परंतु भानुदासला लढावं लागेल या मॅच मध्ये कारण सध्याच्या घडीला संघाची नौका हेलकावे खाते. चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये पुन्हा एकदा ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून पेटवलं या बॉलला जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सगळ्यांना माहिती आहे उलवे नोड म्हटलं की त्यामधील विस्फोटक फलंदाज सगळ्यात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तोच भानुदासचा तडाखा भर उन्हामध्ये सध्याच्या घडीला ऋतिक गरज हा गोलंदाज सोसतोय. खारकोपरचा गोलंदाज आहे समोर बामणडोंगरीचा फलंदाज आणि त्यांच्यामध्ये सुरू आहे नाव्याच्या मैदानावरचं हे युद्ध. 68 धावा चेस करायच्या आहेत. तिसरा चेंडू या षटकामधील थोडासा धीम्या गतीने टाकला होता. थोडासा आखूट टप्प्याचा होता. लाईन थोडीशी मागे घेतली होती आणि त्याचमुळे इकडे मात्र बीट करता आलंय. ते भानुदासला 2 षटकारानंतर मात्र ऋतिकचं चांगलं पुनरागमन आहे. चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज ऋतिकचं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर वळलाय बाहेरच्या बाजूला. पाहत बसला भानुदास सुद्धा अक्षरशः तोही सरप्राईज झाला. आश्चर्यचकित झाला तोही आणि त्याने सुद्धा पाहिलं हा बॉल कसा वळलाय. टर्न पाहायला मिळाला आणि पूर्णपणे लईमध्ये परतत असताना ऋतिक गरज
लगातार 2 चेंडू मिस करतोय आता मात्र भानुदास. चेंज ऑफ पेस स्लोवर 1 वर फसवलंय आतापर्यंत भानुदासला. पहिले 2 चेंडू थोडेसे वेगात टाकण्याचा प्रयत्न दोनही सीमारेषेच्या पलीकडे, परंतु भानुदासचा ज्या ठिकाणी वीकनेस मात्र ओळखलं संघानं आणि तेच करत असताना आणि ऋतिक गरतला ज्या टिप्स मिळाल्या असतील त्याच बरोबरीनं इकडे संदेश गोंधळीनं दिलेल्या टिप्स पहा. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते धीम्या गतीनं 4 चेंडू सोडले आणि भानुदाससाठी हे 4 चेंडू परीक्षा देणारे आणि कुठेतरी संदेश गोंधळी भानुदास मात्र एकाच संघामध्ये खेळतात. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि तेच संदेश गोंधळी काहीतरी शेअर केला असेल ऋतिक गरदला आणि त्याचाच लाभ सध्याच्या घडीला संघाला होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 19 धाबा, येणारे 12 चेंडू, 49 धाबांची आवश्यकता. बारा चेंडू मध्ये 49 करायच्या. 2 ओव्हर्स मध्ये 49. आता नाकी नवालय, आता नाकातोंडात पाणी जायला लागलंय. खरं तर 2 षटकार आल्यानंतर असंच वाटलं होतं एखादं मोठं षटक मात्र मनोज नाईक यांच्या संघासाठी येईल, परंतु त्यानंतर मात्र ऋतिक गरत चालूट आहे. 4 चेंडू त्याच फलंदाजाला निर्धाव काढणं. 2 षटकारानंतर खरं तर धडकी भरली असेल गोलंदाजाला, परंतु तरी सुद्धा न घाबरता न डगमगता मोठ्या धैर्यानं सामोरा गेला. 4थं षटक घेऊन प्रीतम घरत येतोय, बेलपाडा गावचा खेळाडू. 4थ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर. 49 करायच्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मयूरचा रन या ठिकाणी पाहूया. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित सोडावी लागली असती क्रीज. 1 रन मिळाली मयूरला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. येणारे 11 बॉल 48 करायचे आहेत. म्हणजेच काय 11 बॉलमध्ये 8 षटकार. भानुदासला षटकार मोजण्याशिवाय पर्याय नाहीये, कारण सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये ज्या ठिकाणी धावा यायला हव्या होत्या त्या ठिकाणी बिलकुल धावा आल्या नाहीत. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकार पाटीलनं 4 धाबा दिल्या, 1 फलंदाज बाद केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपराज कोळीनं 3 धाबा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. आणि जर भानुदासचा झेल घेतला असता तर 3 फलंदाज बाद करता आले असते. प्रीतम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर. भानुदास आहे कॅप्टन, मात्र कशा पद्धतीने इथून फाईट करणार. लाईक स्टंप वरचा हा चेंडू. पंच व्हाईट बॉलचा इशारा देत असताना निशांत म्हात्रे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. माहुल गावचे हेमंत कोळी सर आहेत, गणेश भाविस्कर सर आहेत. 3 पंच आज या पहिल्या दिवशी नियुक्त करण्यात आलेत. ओ आडवा पॅट ऑन साइडला, टायमिंग प्रॉपर आहे. मिडल ऑफ द बॅट बॉलला भिरकावून दिलाय. हा येतोय गगन बेदी आणि गगन चुंबी षटकार. धावसंख्या झाले या षटकाराच्या सहाय्यानं 27 धाबा. भानुदास लढतोय जरूर मैदानामध्ये. त्याचा सोडलेला झेल आणि त्यानंतर आलेले त्याच्या पाठमधून 3 षटकार. कॅप्टन लढतोय. गोलंदाज प्रीतम तयार. ओ आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून खेचलाय. भानुदासच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. हॉटेल जय मल्हारचे प्रोप्रायटर प्रतीक कोळी. उल्वे नोड मधील एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे. चमचमीत जेवण तुम्हाला नक्कीच चाखायला मिळतं.
यावर्षी एकदाही आम्हाला जाता आलेलं नाहीये. इकडे टॉपेज लागले, बॉल हवेत आहे आणि या सिटीज धक्का मिळालाय. आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल. कॅप्टन डीपाट भानुदासला मैदान सोडावं लागतंय. 5वा धक्का लागलाय, निम्मा संघ गारज झालाय आणि जय साई शक्ती खारकोपर आता मात्र विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना प्रीतम घरातला मात्र मिळाले ही सफलता आणि टेन्शन दूर झाले. जय साई शक्ती खारकोपर मोठा अडथळा दूर काढलाय आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर हळूहळू आता मात्र या मॅच मध्ये पकड मजबूत केले ती संदेश गोंधळे आणि टीमनं. थोडेसे टेन्शन मध्ये आहेत मनोज नाईक, चिंतेमध्ये बसलेत कारण त्यांना माहिती 68 धाबा या तगड्या बॅटिंग लाईनअप समोर चेस करता येण्यासारखे आहेत. हे सुरुवातीपासून सगळ्यांना वाटत होतं एवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे आणि तरी सुद्धा संघ ढेपाळलाय. चांगलं बॅटिंग करत ग्राउंड सुद्धा स्कोरिंग ग्राउंड, चांगले स्ट्रोक्स येतात, चांगली साथ मिळाली असती. पहिल्या पाऊलपेक्षा 2 ओव्हर्समध्ये जर धावा आल्या असत्या 20-22 तरी सुद्धा मित्रमंडळी टेन्शन दूर झालं असतं. प्रीतमचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकार जरूर आले, 2 मोठे षटकार आपण पाहिले या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक तेच घडलं होतं मागच्याही ओव्हरमध्ये. 2 षटकार त्यानंतर ऋतिकचं कमबॅक. शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र बॉल गलीमधून निघाला. आउटफील्ड फास्ट मैदानाची बॉल थर्डमन मॉडेलिंगच्या दिशेनं सीमारेषा पार चौकार. दुपारच्या सत्रामध्ये विनय मात्रेचा निर्णय. गोलंदाज तयार. स्मिथ पारगावकर आलाय. पहिला चेंडू वाईट करतोय. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 5 षटकार मारावे लागतील. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मयूर पाटील, ऋतिक पाटील आणि मयूर पाटील म्हटला की अगदी विस्फोटक फलंदाज आहे. बऱ्याच वेळेला 3 बॉलमध्ये 3, 4 बॉलमध्ये 4 असं अनेक वेळेला महापराक्रम आजपर्यंत मैदानामध्ये केलेत मयूर पाटील, असं नाहीये. परंतु कुठेतरी मनामधून हरता कामा नये, प्रयत्नशील राहावं लागेल. भले मॅचचा रिझल्ट काही लागला तरी चालेल. जय पराजय, यश अपयश नाण्याच्या 2 बाजू आहेत, हे होणारच आहे. परंतु आपण प्रयत्नच केले नाहीत तर मात्र फार कठीण होऊ शकेल. अनादर वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त रन. पारगावकर जास्त चेंडू फिरवतोय कदाचित आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडासा चेंडू खराब होत असताना शॉट ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल अडवा पॅट ऑन साइडला वळवले. उलबे नोड मध्ये नेहमीच चर्चेत असणारं नाव पीबी सरचे स्वागत, ऑल द बेस्ट. कठीण झालाय 5 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 28 धावांची. सगळे षटकार ठोकावे लागतील किंवा 4 षटकार 1 चौकार. अजूनही समीकरण जोडता येण्यासारखी होती, परंतु या निर्धाव चेंडू नंतर आता मात्र संपूर्णपणे पाहायला गेलं तर सामना एकतर्फी होईल. कल्पेश ठाकूर हे सुद्धा नाव चर्चेत आहे सध्याच्या घडीला. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या नावाची चर्चा होते. हो, चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. लॉंग ऑन क्लिअर केलाय. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. थोडासा उशीर झालाय परंतु येतोय षटकार.
मोरावे गावचा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रगल करतोय, परंतु इथून जिंकवता येणं त्याच्या हातामध्ये नसलं तरी सुद्धा आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, फलंदाजी मधली क्षमता ऋतिक पाटील मैदानामध्ये दाखवतोय. फुल टॉस आहे आणि तोही भिडकावून दिलाय कदाचित, आणि तसंच घडतंय. अगदी समोरच्या दिशेला प्रयत्न झाले, प्रयत्नांना अपयश. ऋतिक पाटीलनं ठोकलाय आणखीन एक षटकार. हो, चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस, मात्र ऑफ ड्राईव्ह केलंय. मिड ऑफच्या वरतून बॉल काढलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सुंदर असा ड्राईव्ह, बॉल सीमा पार 4. फलंदाज सुंदर ड्राईव्ह आहे, पाडे शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, काय दर्जेदार फटका. आणि या इनिंग मधला तो टॉप स्कोरर झालाय. 7व्या क्रमांकाच्या फलंदाजाने येऊन शेवटला तब्बल 26 धावा ठोकल्यात आणि स्मिथ पारगावकरचा चांगलाच घामटा निघाला होता. पहा, थोड्याशा फरकानं मात्र हा सामना गमवावा लागला. हार्ड लक मनोज नाईक, परंतु ऋतिक पाटील मात्र स्टार गवसलाय. या खेळाडूनं मात्र मन जिंकले क्रीडा रसिकांची आणि हेच करत आले ही स्पर्धा. UNPL ने हेच केले पहिल्या पर्वापासून. अनेक अनोळख्या चेहऱ्यांना, अनेक पडद्याआड गेलेल्या चेहऱ्यांना मात्र उजेडामध्ये आणण्याचं कार्य या स्पर्धेने केलंय. आणि 7व्या क्रमांकाच्या ऋतिक पाटीलने येऊन अवघ्या 7 बॉलमध्ये 26 धावांची खेळी साकारली आणि मोठा पराभव होणार होता. तो पराभव मात्र स्वीकारावा लागला, परंतु प्रयत्नांना हॅट्स ऑफ आहेत. प्रयत्न मात्र कमाल राहिले या मॅच मध्ये, परंतु सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. हार्ड लक, परंतु ह्या ज्या 26 धावा आहेत ना, या पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच या टीमला बळ देणाऱ्या ठरतील आणि ते बळ देण्याचं कार्य ऋतिक पाटीलने केलंय. वेल प्लेड. संदेश गोंधळी आणि टीम पहिला सामना मात्र जिंकलाय.